नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सुरेश धस यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे सुरेश धस आता त्यांच्याच एका वक्तव्यामुळे मोठ्या वादात सापडलेत। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा हा आग्रह नको, काही गोष्टीत मोठ्या मनानं माफ करावं असं वक्तव्य भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलंय। त्यामुळे आता सोमनाथला न्याय देण्यासाठी काढलेला लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित झाला। यावेळेस धस यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलाय आणि तसंच आव्हाड यांनी यावरनं धस यांना सवाल केलेला आहे। वाल्मिक कराडलाही माफ करा असा सवाल आव्हाडांनी विचारलाय। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। तर हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं? मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं? त्यांनाही माफ करून टाका, एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये। ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते, आश्चर्य। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धस यांनी वाल्मिक कराडसह पोलिसांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे धस हे सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी मात्र वेगळी भूमिका घेत आहेत। त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालेला आहे। यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे। आता बातमी आहे सैफ अली खान संदर्भात। माझा मुलगा परत द्या मग पोलिसांना माफ करा, धसांच्या वक्तव्यावर सोमनाथच्या आईचा संताप। माझा मुलगा परत द्या मग पोलिसांना माफ करा, धसांच्या वक्तव्यावर सोमनाथच्या आईचा संताप। माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्री मला चैन पडणं, मला लय फार ही चुकीचं बोलल्यात ही धस साहेब। हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही। आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या आणि हे करा, तुम्ही बोलणं ही चालू करा। नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या। तर धस यांनी वक्तव्य केल्यानंतर आपण पाहिलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा संताप। यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे। बातमी आहे राज्याच्या राजकारणातली अत्यंत मोठी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्यामागे घडामोडींना वेग आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची 1.25 तास शिवतीर्थावर चर्चाही झाली। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली। तेव्हा या दोघांच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झाली आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे। काही दिवसांआधीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता। भाजपा नेत्यांनी सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। मात्र त्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस अचानक राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आल्यानं आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी भेट होती का याचीही आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे। ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन। त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही। केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। तर महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झालेली आहे का अशा चर्चांना उधाण आलंय। विधानसभेला शिंदे सेनेमुळे मनसेशी युती झाली नसल्याचा दावा करण्यात आला।
मनसे आणि शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं विधानसभेत मोठं नुकसान सहन करावं लागलंय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युतीची चाचपणी केली जाते आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि मनसेची युती ही शक्य असल्याचीही चर्चा आहे. तर भाजप नेते सातत्याने राज ठाकरेंची भेट घेत आहेत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटतेय का असा सवालही उपस्थित केला जातोय. यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागली आहे. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का याची आता चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपाच्या कोट्यातनं अमित ठाकरे आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरे माहीममधून उभे राहिले होते, मात्र आता तिरंगी लढतीमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसलाय. आता अमित ठाकरे भाजपाच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटायला लागलेल्या आहेत. फडणवीस हे राज ठाकरेंच्या कॅफेत चहा प्यायला गेले होते आणि राजकारणामध्ये असं चहापान होतच असतं. कॅफे चांगला असला की सर्वच चहापानाला येतात असं म्हणत फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर यावर आता संदीप देशपांडे यांनी सडेतोड प्रत्युत्तर राऊतांना दिलेलं आहे. पवारांकडे काय झाडू मारायला जातात का असा सवाल उपस्थित करत संदीप देशपांडे हे राऊतांवर बरसलेत. मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. तुम्ही मनसेचे तुम्ही मनसे झाले तिकडे सगळे कॅफे कॉफी प्यायला जातात, कसं पाहता या ठिकाणी? संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात, मग झाडू मारायला जातात का संजय राऊत? तर राज ठाकरेंकडे आमदार खासदार नाही तरीही भेटी होतात. आमच्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली की त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ॲक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं ते चर्चा झाला आहे. असं हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली. म्हणून ते आल्याने आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही. शिंदे साहेबांचे त्यांचेही संबंध चांगले, राजसाहेबांची सर्वच लोकांशी राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळं हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या या भेटीविषयी तर्कवितर्क सुरू असताना आता ठाकरे गटाचे नेते सागर बंगल्यावर पोहोचलेत. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई यांनी फडणवीसांची भेट घेतली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या मालिकेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र भाजपा इतर प्रादेशिक पक्षांशी धोरणात्मक युती करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता जुनी कटुता विसरून ठाकरेंची सेना आणि भाजपाची युती होणार का याबाबत उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत. बातमी आहे पंकजा मुंडेंसंदर्भातली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ओबीसी पक्ष काढत असतील तर विचार करायला हरकत नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. तर नवा पक्ष काढण्यासाठी शुभेच्छा असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. पंकजा मुंडेंनी एक वेगळा पक्ष उभा राहील एवढी ताकद असल्याचं विधान केलं होतं. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे. लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलं. मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो शिवसेनेच्या
बाहेर पडलो आणि त्यामुळे जर असा काही जर मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला काही हरकत नाही. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. दरम्यान आता वेगळा पक्ष काढायला मी काय वेडी आहे का? मी नवीन पक्ष का काढेन असं स्पष्टीकरण यापुढे पंकजा मुंडे यांनी दिलेलं आहे. साहेबांना एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार आहे. आता त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो, साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल. झालाच आहे ना भाजप. अशा अर्थाने मी बोलले. ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलवर पंकजाताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणं. आता मी काय वेडी आहे? त्या चॅनलला पण काही कळत नाही. अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तुम्ही कशामुळे करेन? यानंतर आता बातमी आहे एकनाथ शिंदेंसंदर्भातली. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलेलं आहे. दर दुसरीकडे या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महसूल, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन तसंच आरोग्य मंत्र्यांचाही या समितीमध्ये समावेश आहे. मात्र या निर्णयामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंना समितीतून डावलण्याचा अर्थ राजकीय धक्का असल्याचं मानलं जात आहे. सर, आपत्ती विभागावरून आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलंय. काय आपत्ती विभाग जो आहे आपला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, त्याच्यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांना नाव वगळलंय. अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कसं होणार आहे? काय कोण कसं वगळणार आहे? काहीतरी तुम्ही नवीन नवीन बातम्या तयार करता, काही मॅन्युफॅक्चर करता बातम्या. समितीत असणार कदाचित शिंदे साहेबांनी मला आता थोडं दुसरं कामकाज करू द्या, संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ हवाय, म्हणून कदाचित ते त्या समितीत नसावे. नाही वगळलं काही नाही. मुळात ते खातच त्यांच्याकडे होतं म्हणून वगळायचा प्रश्न येत नाही. परंतु त्यांनी कदाचित ती मागणी केली असेल म्हणून ते तिथं काम करण्यास थोडंसं मागे हात त्यांनी केलेली आहे. तर एकीकडे एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलंय, तर दुसरीकडे आजच फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे आता राजकीय समीकरणांबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यानंतर वळत इतर बातम्यांकडे. बातमी आहे महायुती संदर्भातली. महायुतीतील प्रचंड धुसफूस आता चव्हाट्यावर आलेली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच आपल्या सरकारच्या कारभाराबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. MIDC आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होतात, अधिकारी परस्पर कारभार करतात असा आरोप उदय सामंतांनी पत्रातून केल्याचं समजतंय. उद्योग खात्याचा प्रधान सचिव आणि CEOंना उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धोरणात्मक निर्णय परस्पर का होऊ नये याचं कारण असं आहे की शेवटी आम्ही महायुती म्हणून काम करत असताना पूर्वीच्या महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीनं काम चालत होतं आणि महायुतीमध्ये कशा पद्धतीनं गतिमान काम चालतं, देवेंद्रजींच्या, एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली, हे आम्हाला तुमच्याकडे एक्सप्रेसच केलं पाहिजे ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या पत्राचा मी अर्थ वेगळा लावलेला नाही, आमच्या अधिकाऱ्यांनी देखील वेगळा लावलेला नाही. ज्याने तुमच्याकडे पत्र दिलं असेल त्याच्याकडनं जर काय वेगळा अर्थ लावला जात असेल तो मला माहीत नाही. या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे ममता कुलकर्णी संदर्भातली. ममता कुलकर्णींनी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय. किन्नर आखाडा महामंडलेश्वरपदी ममताची नियुक्ती झाली होती. मात्र आता ममताच्या महामंडलेश्वर पदावरनं मोठी टीका करण्यात आली. किन्नर आखाड्याने सुद्धा ममताच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. मात्र आता याच वादामुळे ममताने राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय. मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. आज किन्नर अखाड़े या दोनों अखाड़ों में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि
घोषित करने के बीच में जो प्रॉब्लम्स हो रही है, जब मुझे 2 लाख मांगे गए थे, मेरे सामने 3-4 महामंडलेश्वर थे, मेरे सामने 3-4 जगत गुरु थे उसी रूम के अंदर, और मैंने कहा मेरे पास 2 लाख नहीं। तब जाके वहां पे जो बैठी हुई जय अंबागिरी महामंडलेश्वर है, उन्होंने उनके जेब से 2 लाख देके लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को दिया था। तर आता ममता कुलकर्णीने महामंडलेश्वराचा राजीनामा दिला असला तरीही हे पद खरेदी करण्यासाठी ममताने 10 कोटी रुपये मोजले होते असा दावा करण्यात आलाय। नेमका काय आहे हा दावा आणि त्यावर ममतानं काय म्हटलंय पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 10 कोटीत ममता महामंडलेश्वर। ममतानं पैसे देऊन विकत घेतलं पद। ममता म्हणते माझं बँक अकाउंट तर सील। महाकुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावर बसवण्यावरून मोठा वाद उफाळून आला। अखेर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी दास यांनी ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी केली। इतकंच नाही तर ममताला दीक्षा देणाऱ्या किन्नर आखाड्याच्या लक्ष्मी नारायण त्रिपाठींनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवलं। मात्र हा वाद काही केल्यानं संपायला तयार नाहीये, कारण ममताने 10 कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर पद मिळवल्याचा आरोप होतोय। ममताने मात्र आपलं बँक अकाउंट सील असून पैसे नसल्याचं म्हटलंय। मेरे पास 10 क्या, मेरे पास 1 करोड़ भी नहीं है। मेरे बैंक अकाउंट सील किए गए हैं गवर्नमेंट ने। आपको मालूम नहीं मैं किस तरह से रह रही हूँ, मेरे जीवन में रह रही हूँ। ये आंसू ऐसे ही नहीं आ रहे। मैंने काफ़ी त्याग किया है, काफ़ी चीज़ का। टॉपलेस फोटोशूट आणि नंतर ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये असतानाही ममता वादग्रस्त होती। 2013 मध्ये ममताने हिंदी चित्रपटसृष्टी सोडून ड्रग माफिया विकी गोस्वामी सोबत दुबईत लग्न केल्याचा आरोप आहे। हा तोच ड्रग माफिया आहे ज्याला दुबईत ड्रग्ज तस्करी प्रकरणी 12 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता। आता संन्यास घेतल्यानंतरही वाद तिची पाठ सोडायला तयार नाहीये। महामंडलेश्वर पदावरून हटवलं असलं तरी महाकुंभमेळा संपेपर्यंत तरी ममताची वादांपासून सुटका नाही हेच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। यानंतर आता बातमी आहे यूट्यूबर रणवीर संदर्भातली। यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया आणि समन रैना यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। इंडियाज गॉट लेटंट या शोमध्ये सहभागी झालेल्या रणवीर अलाहाबादिया आणि समन रैना यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याप्रकरणी रणवीर आणि समई यांना पोलिसांकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि चौकशी सुरू झालेली आहे। दरम्यान अश्लीलता पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा म्हटलेलं आहे। देखिए, मुझे भी इसकी जानकारी मिली है। मैंने अभी तक उसको फर्स्ट हैंड देखा नहीं है, लेकिन बहुत भद्दे तरीके से कुछ चीज़ों को कहा गया है, प्रेजेंट किया गया है, ऐसा मुझे भी पता चला है, जो बिल्कुल गलत है। फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहां समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं, और इस प्रकार का इंक्रोचमेंट ये ठीक नहीं है। मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है। हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं। अगर उनको कोई पार करता है तो ये बहुत गलत बात है। अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। तर रणवीरने केलेल्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर त्याने या विधानाप्रकरणी माफी मागितलेली। इंडियाज गॉट लेटंट शो मध्ये जज असलेल्या रणवीरनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर त्याचा माफीनामा आता समोर येतोय। यानंतर आता शेतीविषयक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा।
फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना। शेतातील ज्वारीचं पीक काढायला येताच 5,000 रुपये प्रति क्विंटल असलेला ज्वारीचा भाव 3 ते 3.5 हजारांपर्यंत खाली आलेले आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा परिसरामध्ये ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। अमरावती बाजार समितीमध्ये तुरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। शासकीय दर हा 7,550 रुपये असताना खुल्या बाजारात 6,400 ते 7,300 पर्यंत भाव मिळतोय। बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेमध्ये कांद्याला 2,891 तर सरासरी 2,500 रुपयांचा दर मिळालेला आहे। सध्या मध्य प्रदेश, गुजरात राज्यामधून लाल कांद्याची आवक कमी झाली आहे। त्यामुळे नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्याचं व्यापारी सांगतायत। काही महिन्यांपासून भाज्यांचे भाव गगनाला भिडलेत। सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। मात्र सध्या वाशीतील एपीएमसी बाजारामध्ये राज्यातून भाज्यांची आवक वाढलेली आहे। त्यामुळे भावामध्ये घसरण झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनाचं शहादामध्ये भव्य आयोजन करण्यात आलं। या कृषी प्रदर्शनामध्ये विविध टेक्नॉलॉजी आणि नवीन संशोधन तसेच बियाण्यांच्या विविध जाती आणि अवजारे यांचं प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे। हिंगोलीत शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करत चिया शेती करायला सुरुवात केलेली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी, वसमतसह सेनगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी नवा प्रयोग केला। त्यामुळे शेती उत्पन्नामध्ये मोठा फायदा झालाय। शेतात वन्य प्राणी आणि पक्ष्यांपासून रक्षण करण्यासाठी वाशिमच्या तांदळीमध्ये एका शेतकऱ्यानं अनोखा उपाय शोधलाय। शेताच्या चौफेर दोरी बांधून त्याच्यावर स्टीलची भांडी आणि काचेच्या बाटल्या लटकवण्यात आलेल्या आहेत। दोरी हलवल्यावर काचा आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये होणाऱ्या आवाजामुळे पक्षी आणि वन्य प्राणी शेताजवळही फिरकत नाहीत। हिंगोलीत फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पपई बागेवर अज्ञात रोगानं आक्रमण केलेलं आहे। पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेली बाग अचानक या रोगाने करपून जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कृषी विभागानं योग्य औषध फवारणीसाठी बांधावर येऊन मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करतायत। सांगलीच्या मार्केटमध्ये देवगड आणि कुणकेश्वर येथून 25 पेट्या आंब्याची आवक झालेली आहे, तर 1 डझन पेटीला 5,500 रुपये इतका उच्चांकी भाव मिळालाय। लवकरच रमजान सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये खरबूज खरेदीला सुरुवात झाली। सध्या खरबूज आणि टरबूजाला 40 रुपये किलोचा दर मिळतोय। मात्र रमजान काळामध्ये दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। मुंबईमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न बिकट झाला असतानाच आता हायकोर्टानं पालिकेला महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। फेरीवाले महाराष्ट्रातलेच पाहिजेत, कोर्टानं चांगलंच ठणकावलंय। डोमेसाईल शिवाय राज्यामध्ये फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केले। पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। परप्रांतीय फेरीवाले घालवा, डोमेसाईल शिवाय परवाना नाही। हायकोर्टानं फेरीवाले आणि बीएमसीला ठणकावलं। मुंबईसह सगळ्याच शहरांमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न बिकट बनलाय। दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत असून त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतोय। फेरीवाल्यांनी फुटपाथ भरले असून नागरिकांना चालायलाही जागा उरलेली नाही। नागरिकांबरोबर गुन्ह्याच्या घटनाही वाढतायत। यावर काही ठिकाणी फेरीवाला मुक्त मोहीम राबवली जाते, मात्र त्याला म्हणावं तसं यश येत नाही। यावर आता मुंबई उच्च न्यायालयानं फेरीवाले महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं ठणकावलंय। डोमेसाईल शिवाय राज्यात फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं। याबाबत महापालिकेला रितसर आदेशच देऊ असं कोर्टानं म्हटलंय। कोर्टानं नेमकं काय म्हटलंय
पाहूया. रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजेत. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसायासाठी डोमेसाईल आवश्यक. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक. कुणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही. डोमेसाईल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश देणार. महत्वाचं म्हणजे इतर राज्यात फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे. मग महाराष्ट्रात असं धोरण का नाही, असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केलाय. फेरीवाल्यांवर सुनावणी ही 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या आदेशाचं मुंबईतील फेरीवाल्यांनी स्वागत केलंय. आमचा जन्म मुंबईतच झाला, मुंबईतच राहिलो आम्ही, महाराष्ट्र मुंबईतच, तर आम्हाला हक्कच पाहिजे ना. आमचा लायसन भेटलं पाहिजे. जे डोमेसाईल आणि मूळचे महाराष्ट्राचे जर असतील आणि ते जर कंपल्सरी केलं तर योग्य आहे. ज्याच्याकडे नसेल त्याला नाही बसून द्यायचं. मग शहर फेरीवाला कमिटीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी 99,000 फेरीवाल्यांना पात्र ठरवा अशी मागणी करणारी याचिका काही फेरीवाला संघटनांनी दाखल केली. फेरीवाल्यांच्या पात्रतेसाठी पालिकेनं निकष ठरवले आहेत. यामध्ये डोमेसाईल सक्ती करण्यात आलेली आहे. डोमेसाईल नसलेल्या 6,000 फेरीवाल्यांना पालिकेनं पात्र ठरवलं. त्यामुळे अन्य फेरीवाले ज्यांच्याकडे डोमेसाईल नाही त्यांना देखील पालिकेनं पात्र ठरवावं अशी मागणी होतीये. त्यावर खंडपीठ संतप्त झालंय. दरम्यान मुंबईत 4 लाख फेरीवाले असून बीएमसीनं फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी होतीये. मुंबईमध्ये जो फेरीवाल्यांचा सर्वे झालेला आहे त्याच्याबद्दल महानगरपालिकातर्फे वेगवेगळा तो एक नंबर देतात. यासाठी मी सांगतो की मुंबई महानगरपालिकातर्फे जे काही सर्वे झालेला आहे तो सर्वे चुकीचा होता. एक नवीन सर्वे झाला पाहिजे आणि त्यानंतर सर्वांना न्याय दिला पाहिजे. नाही तर मोठ्या प्रमाणात जो अधिकृत फेरीवाले आहेत ना त्यांच्यावर एक अन्याय होईल. एकीकडे मराठी अमराठी असा वाद सुरू असतानाच येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राहणारेच फेरीवाले रस्त्यावर दिसणार का ते पाहणंही महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.